वर्षानगर या ठिकाणी जो प्रकल्प राबवलेला आहे तो चुकीचा आहे। त्याचा कन्सल्टंट आहे पुण्यात, तो जागेवर पण आला नाही, त्यानं पुण्यात बसून तो प्रकल्प केलेला आहे। हा जिथं नदीच्या शेजारी कोल्हापूर महापालिकेच्या जागा भरपूर आहेत, साधं जयंती नाल्यामध्ये हा करायला पाहिजे होता। 44 कोटी रुपयाचा प्रकल्प फक्त आणि फक्त कमिशन खाण्यासाठी अहमदाबादच्या कॉन्ट्रॅक्टरला हा दिलेला आहे, एका रात्रीत दिलेला आहे, त्यानंच 3 टेंडर भरलेले आहेत। आमचा कायदेशीर होणाऱ्या STPला विरोध नाही आहे, पण ज्या चुकीच्या ठिकाणी तुम्ही करताय त्याच्यापुढं अष्टर आधारचं पाणी मोठ्या प्रमाणात आहेत, अनेक अपार्टमेंट आहेत, म्हणजे 44 कोटी रुपये खर्च करायचे आणि त्याच्यापुढं सगळ्या गटारगंगा त्यात येणार आहेत, परत प्रदूषण होणार आहे। मग अधिकाऱ्यांना म्हणलं हे उलटी गंगा कशी काय व्हायला लागली आहे तुमची, तर काही नाही, पैसे घेऊन बसलेले आहेत, लाखो रुपयाची लाच घेतलेली आहे। आम्ही प्रशासनाला यापूर्वी ही जी माहिती दिलेली आहे, प्रशासनानं 15 दिवसात जर नाही ऐकलं तर आम्ही कोर्टामध्ये जनहित याचिका आणि क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार। यापूर्वी आम्ही क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करून फिर्यादीचा आरोपी केला। या लक्ष्मीपूरला 2 महिने तो जेलमध्ये होता। तीच परिस्थिती ह्या STPमध्ये अडकणाऱ्या अधिकाऱ्यांची होणार आहे। अजूनही महापालिकेनं सावध व्हावं, वैचारिक पातळी ठेवावी, ज्या ठिकाणी करायला पाहिजे दुसरं तिथं करा। हे जर मार्केटचं रिझर्वेशन उठलेलं नाही, मी तुम्हाला मगाशी पेपर पण दाखवला आहे, तसं आहे, मला माहिती अधिकारात उत्तर दिले। या प्रकल्पाची आम्ही संबंधित सर्वांनी 3,500 पेपर घेतलेले आहेत, सगळे पेपर आम्हाला बोपर्स मिळालेले आहेत। त्यामुळं या अधिकाऱ्यांनी हे लादलेला प्रकार थांबवावा। त्याचबरोबर हे जे खायला आलेले आहेत या सर्व अधिकाऱ्यांची कायद्यानं आम्ही कातडी सोडल्याशिवाय राहणार नाही।